सॉफ्टवेअर ग्लिचेस येतात, ऑफलाईन पेपर घेतल्यावर पेपर लीक होतात, प्रत्येक वेळेस रिशेड्यूल हे सोल्युशन नाहीये. आम्हाला एज्युकेशनल रिफॉर्म्स पाहिजे, रिफॉर्म्सवर कोणी बोलतच नाहीये. प्रत्येक वेळेस पेपर फुटला की रिशेड्यूल करा, प्रत्येक वेळेस पेपर मध्ये किती रिशेड्यूल घ्यायचे, आम्ही विद्यार्थ्यांनी किती रिशेड्यूल द्यायचे, रिफॉर्मवर कोणी बोलतच नाही. सिस्टीम चेंज झाली पाहिजे की नाही, एज्युकेशन मध्ये सुधारणा झाल्या पाहिजे की नाही, त्याच्यावर कोणी बोलतच नाहीये. ते बोला ना, ते मेन इश्यू आहे. त्याच्यावरच मुद्दे चाललेले आहेत. रिसोल्युशन या पेपरचं किंवा कोणत्याच पेपरचं रिशेड्यूल हा कोणताच पेपरचा सोल्युशन नाहीये. ज्या पेपरमध्ये पेपरमध्ये रिफॉर्म व्हावा, एज्युकेशन मध्ये रिफॉर्म व्हावा, त्यांनी त्यांचं सिक्युरिटी जे आहे पेपरची ते चांगली केली पाहिजे, सॉफ्टवेअर डेव्हलप केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी नेहमी पेपर द्यायचे, नेहमी विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा आणि त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरून टाकायचं का? तलाठीचे पेपर यायला 12 लाख मुलं बसलेत आणि त्याला आणखी आम्ही हेच करत बसायचं का? आम्ही किती हे करायचं? आणि विद्यार्थ्यांनी हे प्रश्न स्वतः मांडले पाहिजे. प्रत्येक वेळेस कोणी नाही येणार त्यांचा लीडर बनून. पारदर्शक पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने होत असताना आता तुम्ही ह्या वेळेस ऑनलाईन पद्धतीने घालण्याचा घाट का केला आणि ह्याच्यामुळे फुटलाय तो पेपर. जर आपण रिशेड्यूल करत बसलो तर आधी सारखे पेपर घ्या ना. प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांचा वेळ किती वाया जातो या सगळ्या गोष्टी. पेपर लीक झालाय, तुम्ही बघू शकता. प्रत्येक वेळेस पेपर लीक होतो. मग हे सोल्युशन करायचं का? आमचा टाइम किती जातोय, विद्यार्थ्यांचा टाइम किती जातो या सगळ्या गोष्टीमध्ये. मग एकाच मुद्द्यावर बोलणं काही अर्थ नाही, मला असं वाटतं. आता जे ते तर आहेच, पण आता जे आपले एक्झाम रिशेड्यूल करायचे ना त्या मुद्द्यावर पण बोलणं आहे. हो ना, मग त्या त्याच मुद्द्यावर मुद्द्यावर बोलतोय आपण. की एका एक्झामचा हा प्रश्न नाही देणार. हा एका एक्झामचा प्रश्न नाही आहे, हा एका एक्झामचा प्रश्न नाही. हा भारतात जेवढे काही एक्झाम होतील, एक्झाम दिले सगळे वर आहेत. आता आमच्या डिमांड काय असल्या पाहिजे. सर माझा नंबर ह्या सेंटरला आलेला आहे. माझा सेंटर ह्या थोडं पुढे मी बोलतो ना. मी स्वतः एक्झाम दिलेली. सर आमचा नंबर ह्या सेंटरला आलेला होता. सर परीक्षार्थींचा संताप आपण पाहिला. यंत्रणा कधी सुधारणार हा सवाल आहे त्यांचा. दुसरीकडे कोर्टाचा पेपर लीक झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. टायपिंगसाठीचा पॅसेज व्हॉट्सअपवर मिळाल्याची माहिती आहे. रिझल्ट लागल्याशिवाय पॅसेज बाहेर येत नाही अशी विद्यार्थ्यांची माहिती. त्यावर आमची सही असते असं देखील विद्यार्थ्यांनी माहिती दिलेली आहे. ओरिजिनल पॅसेज व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याचा आरोप होतो. नगरमध्ये आम्ही जोपर्यंत ही एक्झामिनेशन वापस घेण्यात येत नाही राज्यभर, तोपर्यंत आपण आंदोलन संपवायचं नाही. हे पहा, पेपर लीक झाला. नगरमध्ये आम्ही जोपर्यंत ही एक्झामिनेशन वापस घेण्यात येत नाही राज्यभर, तोपर्यंत आपण आंदोलन संपवायचं नाही.